फुलंब्रीतील 3 बालकांना अचानक लुळेपणा आलाय। आरोग्य विभाग त्यामुळे आता सतर्क झालाय, तर पोलिओ की जीबीएस तपास आता सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या हेडगेवार रुग्णालयात आता या बालकांवर उपचार सुरू आहेत। फुलंब्री तालुक्यातील खंबाट वस्ती पाथरी इथे एकाच कुटुंबातील 30 महिन्यांचे 9 आणि 11 वर्षांचे 3 बालक अचानक लुळेपणा आणि अशक्तपणाच्या तक्रारीने आजारी पडले। आरोग्य यंत्रणा हादरली असून पोलिओ की जीबीएस यावर आता तपास सुरू आहे। सध्या तिघांवर छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू असून 2 पीआयसीयू मध्ये आहेत आणि 1 बालक जनरल वॉर्डात आहे। तर त्यांची सुरुवात जी झाली ती अचानक त्यांच्या पायातली ताकद गेली असं नातेवाईकांचं म्हणणं होतं। त्यांना चालता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं, त्याच्यामुळे ते इकडं रुग्णालयात घेऊन आले त्यांना। एकाचं वय 3 वर्ष आहे, जो सगळ्यात लहान आहे, एकाचं 8 वर्ष आणि एकाचं 11 वर्ष। आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल ज्याला आम्ही म्हणतो की व्हायरल फीवर नंतर होणारे आजार असू शकतात। त्याच्यामध्ये गुलनबारी सिंड्रोम नावाचा एक आजार असतो किंवा मग पोलिओ सारखे पण आजार असू शकतात आणि कधी कधी अन्य पण दुर्मिळ आजार या केसमध्ये असू शकतात, ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहे। आता सध्या तरी तिन्ही पेशंट आमचे स्टेबल आहेत, त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्यानंतर त्या ट्रीटमेंटला त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे। सुरुवातीला काहीच नाही, फक्त सकाळी उठल्यावर आहे ना तर पायाची बोट दुखू राहिली, एकदमच पडला। मग पडल्यानंतर उठला कसं पण? उठलाच नाही तो। त्याचे पप्पा मग त्याला घ्यायला गेले, तिथं गाडीवर आणला आणि त्याला 2 महिने लागले तुमच्या मुलामध्ये सुधारणा व्हायला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।